भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के नवनिर्वाचित महापौर प्रतिभा विलास पाटिल व उप महापौर इमरान वली मोहम्मद खान ने संभाला पदभार। शुभेच्छकों का लगा तांता। इस अवसर पर एमएलसी आमदार रमेश पाटिल, मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, माजी महापौर जावेद दलवी, विलास पाटिल, भाजपा गट नेता हनुमान चौधरी, विरोधी पक्ष नेता यशवंत टावरे, आरपीआई ए भिवंडी शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड़, नगर सेवक संतोष शेट्टी, सुमित पाटिल, विकास निकम, मलिक मोमिन, मतलूब सरदार, श्यामजी अग्रवाल, शरद धुले, माजी उप महापौर अहमद सिद्दीकी, एडवोकेट हर्षल पाटिल, तव्वाब अंसारी, जिला परिषद सदस्य थाने सुरेश बालिया, मामा महात्रे सहित भारी संख्या में दिग्गज मान्यवर व सम्मानीय नगर सेवक व नगर सेविका तथा पांचों प्रभाग के सहायक आयुक्त, कर्मचारी तथा नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित महापौर प्रतिभा विलास पाटिल व उप महापौर इमरान वली मोहम्मद खान को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं नवनिर्वाचित महापौर प्रतिभा विलास पाटिल व उप महापौर इमरान वली मोहम्मद खान ने सभी लोगों का आभार माना। आगे हम आपको बता दें कि नवनिर्वाचित महापौर प्रतिभा विलास पाटिल ने पदभार संभालने से पहले छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर फूल माला अर्पण की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। संघाचे अध्यक्ष आणि आमचे मामा सन्माननीय श्री रमेश पाटील साहेब, प्रतिभाताई विलास पाटील यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन संपन्न होत आहे। ही एक ज्योत प्रज्वलित करावी की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही। हा माझा सिंहाचा छावा आहे। या छाव्याने सगळ्यांना काबीज केले आणि हा छावा माझा असाच उत्तरोत्तर सगळ्यांना एकत्रित ठेवावा, हीच माझी एक मनोकामना आहे। माझे बंधू काका, आम्ही सगळे त्यांना काका बोलायचो। दादा ही हाक मी कधीच त्यांना मानली नाही। आमच्यावर जे संस्कार आहेत, जे संस्कार झाले ते आमच्या काकांमुळे आणि त्यांचे संस्कार मी या माझ्या पिलांना दिले। माझी पिल्लं म्हणजे विलास, आप्पा, छाया, कैलास अशी ही 9 मुलं मी स्वतः लहानाची मोठी केली। ती सर्व जबाबदारी माझ्या काकांनी माझ्यावर सोपवली आणि आज त्याच्या रोट्याचं एका झाडात रूपांतर झालं आणि त्या झाडाच्या सावलीत माझी ही प्रतिभा आली। माझी ही प्रतिभा किती भिवंडी शहराचं तर नाव उंचावलं, पण आमच्या पाटील खानदानीचं सुद्धा नाव खूप मोठं केलं। पुढे हा सोहळा होतो ते माझे सगळे नगरसेवक, नगरसेविका तसेच या ठिकाणी उपस्थित खास करून राहिलेले या महानगरपालिकेतील कर्मचारी बंधू भगिनी आणि विशेषतः या सत्कार समारंभात प्रतिभा पाटील हे सगळं अरेंज करताना माझे मित्र महेश जगताप, विजू ठाकरे, नदीम अन्सारी,
होतो. बरेचसे असे मित्र आहेत ते की या जुळून आणला. पण हे करत असताना महापौरपदी म्हणण्याकरता जे सहकार्य त्यांनी केलं त्याकरता मी त्यांचं सगळ्यांच्या वतीचा आभार मानतो. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय केलं ह्याच्यावर मला काही एवढं महत्त्व नाही. आपल्याला काय करायचं आहे आणि यावेळी निश्चित सगळ्यांनी केलं होतं नगरसेवकांनी की आपल्याला भिवंडी बघायची. महापौर पद हा विषय वेगळा आहे. पद आहे म्हणून करणार असं काही नाही. महापौर तर जावेदोळे पण आहेत, तेही काम करत आहेत, करत गेले, करत राहतात. परंतु काही परिस्थिती असल्याकारणाने काही होऊ शकले नाही. परंतु याचा अर्थ दोष संपूर्ण महानगरपालिकेवरती सर्व लोकांनी दिला आणि ते मी मान्य करतो की खरोखरच लोकांना त्रास झाला. त्याबद्दल मी आमच्या या महानगरपालिकेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज आम्ही एक पाऊल उचललेलं आहे. त्यामध्ये आमचे सगळे नगरसेविका आहेत, माझी महापौर आहेत. सकाळी जावेदोळेला फोन केला 11:30 वाजता. मी 10:30ला फोन केला. सांगायचं तात्पर्य तुम्हाला नातेवाईकाला सांगतो पुन्हा एकदा, माझा राजकारणातला 1 नंबर शत्रू आहे जावेदोळे. 1 नंबर. परंतु 1 नंबर मैत्रीसुद्धा, मैत्रीमध्ये जावेदोळे संतोष शेट्टी आहे हेही तुम्हाला सांगतो. मला आठवतो की ज्या वेळेला मी काय अपुरा काम सोडतो ते काम पूर्ण करण्यासाठी प्रतिभाईवर उभी राहतो. त्याचं उदाहरण ही महापालिकेची इमारत, तिचं भूमिपूजन मी केला, तिचं 7 सलगपर्यंत काम मी केला, 3 मालवण बांधकाम मी केला. परंतु उद्घाटन तिने केला. असे अनेक काम या शहरामध्ये आम्ही सुरू करण्याच्या मार्गावरती आहोत. BJP हॉस्पिटल आमचा जवळपास गेले 15 ते 20 वर्षापासून बंद आहे. त्या हॉस्पिटलला आमचं टेंडर झालेलं आहे. त्याचं भूमिपूजन लवकरात लवकर महापौराच्या हस्ते होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. तसेच इथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा जे कार्यक्रम होणार आहे ते सुद्धा त्यांच्या हस्ते होईल. तसं इथे आमचं एक रेस्ट हाऊस आम्ही बांधलेलं आहे महापालिकेच्या वतीने, त्याचं सुद्धा होईल. आणि अनेक काम या शहरामध्ये. आता कालच मी कपिल पाटील साहेबांकडे गेलो होतो आणि राजीव गांधी चौक ते बागे फिरदौस मस्जिदचा स्टेट हायवे अथॉरिटीवाल्यांनी रस्ता डायव्हर्शन करून मागितलेला आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने आम्ही पत्र दिलेलं आहे. परंतु ट्रॅफिकच्या वतीने आम्हाला मंजुरी अजून मिळालेली नाही. त्यासाठी मी कपिल पाटील साहेबांना काल हे विषय सांगितला. त्याने ताबडतोब अमित काळे साहेब ठाण्याचे DCP ट्रॅफिक त्यांना फोन केला आणि त्याने सांगितलं जर माझ्याकडे पेपर आले असेल तर मी त्वरित मान्यता देतो. तर तसंच या RCCचं काम सुद्धा त्यांच्या हस्ते सुरू होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि तसंच भिवंडी शहरामध्ये ज्या ज्या वेळेला मी एक मान्य करतो की लोकांना त्रास जरूर झालेला आहे, पण जे शहरामध्ये प्रत्येक रस्त्याचं खुदाईचं काम जर चालू असेल, प्रत्येक रस्त्यावरती अनेक विकास कामं जर चालू असतील, आम्हाला त्रास आमच्या घरात सुद्धा आम्ही काम करत असतो तर आम्हाला त्रास सहन करण्याची तयारी ठेवायला लागतो. कारण ते त्रास सहन केल्यानंतरच आपलं घर चांगलं होणार आणि ते चांगलं घर होण्याची जवळपास सुरुवात झालेली आहे. आणि मला फार गर्व आहे, अभिमान आहे का प्रतिभा पाटील ते महापौर झाले आणि जे जे कामं आम्ही मंजूर करून सोडलं त्याला पुढे नेऊन आणि जर अंमलबजावणी पुढे इम्प्लिमेंट झाला तर पुन्हा भिवंडी शहर एक नवीन वेगळा शहर दिसायला लागणार एवढी मला नक्कीच खात्री आहे त्याच्यामधून. आणि असा अनेक वेळे होतो आणि अनेक वेळे झालेला आहे. कामासाठी जिथे मदत लागेल तिथे मी नेहमीच तिच्या बळावर उभा राहील, बळावर उभा राहील. आणि माझा एकच हेतू असतो, कपिल पाटील BJPचे खासदार असतील, महेश चौगले BJPचे आमदार असतील किंवा रुपेश मात्रे कि हमको 47 सीट चुन के आने के बाद जो हमारा 2.5 साल का जो विकास होना चाहिए था
नहीं हुआ, विनाश हो गया शहर का। इसके लिए हम लोगों ने हमने कुछ नहीं देखा, हमको कोई कुर्सी वर्सी की पड़ी नहीं है। कुर्सी आज है कल है, ये शहर हमारा है। लोगों ने जितनी उम्मीद से हमको 47 सीट चुन के दिया था, एक काम के लिए चुन के दिया था, और हमको कहीं ना कहीं ऐसा लगा कि शहर में काम नहीं हो रहा है, और 2.5 साल जो है हमारा खराब हो गया है। और आने वाला वक्त जो है 2.5 साल पार्टी से हमने भी बोला था कि अच्छे कैंडिडेट को दो, लेकिन पार्टी ने कहीं ना कहीं ये तो राजनीति मानती है, लेकिन शहर के लोग आज यहाँ से प्रतिष्ठित लोग हैं, उनको बताना जरूरी है कि ये हालात क्यों बदले और ये हालत क्यों पैदा हुई। 2.5 साल में जो हालत है सबसे छुपा नहीं है, और आने वाले में जो हमारे इधर से कैंडिडेट दिया गया था उनका हमने सब बातें हमारी पार्टी में भी बोला था कि एक ही पैनल में एक ही घर के अंदर आप दीजिए मत, क्योंकि आप शहर जो है बदलाव चाहता है। शहर 2.5 साल में सब झेल चुका है, लोग रोड पे चलना दुश्वार हो गया लोगों का, कहीं पे भी हम जा नहीं सकते। आज एक गरीब रिक्शे वाले की हालत आप सोचिए, वो बेचारा गरीब मजदूर अगर बंजार पट्टी नाके से दामन नाका जाता है तो उसकी हालत क्या होती होगी, घर में जाने के बाद उसकी कमर की हालत क्या होती है, उसके नाक के अंदर कितने धूल मट्टी जाती है, वो सब एहसास का बदलाव करने के लिए हमने आज पाटिल साहब को वोट दिया है। हमको कोई फर्क नहीं पड़ता, कल कुर्सी जावे परसों जावे, हमको कोई टेंशन नहीं, शर्मिंदगी हमें अब नहीं होगी। हमने हमारा जो चोला था हमने उतार दिया है, और शहर के हित में, शहर के फायदे के लिए जो कदम हमने उठाया है, हमको मीडिया से कोई ये सोशल मीडिया में जो हमारे खिलाफ बोलते हैं, हमको कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि हमको यकीन है हम बदलाव करेंगे, और ये शहर बदला है। अब चलो जी हमने मैडम को बदला है, लाया है, उसी तरह ये शहर में बदलेगा। ये पूरी उम्मीद के साथ इस शहर को हम वादा करते हैं कि आने वाले वक्त में हम इस शहर को खड्डा मुक्त करेंगे। शहर की जो भी तकलीफें हैं हर चीज से हम पूरा शहर का सहयोग करें। खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटते की प्रतिभा पाटील 2 वेळा त्या शहराच्या महापौर झाल्या, आणि त्याचं कारण म्हणजे तुम्ही सर्वजण नगरसेवक एकत्र झाले, डोंगरीचे नागरिक एकत्र झाले आणि चांगल्या कामासाठी एकत्र झाले, म्हणून प्रतिभा पाटील आज दुसऱ्यांदा महापौर होतात. तिचं मनापासून आम्ही स्वागत करतो, कारण इथे आमचे सर्व नातेवाईक जमलेले आहेत. मी प्रतिभा पाटलाविषयी 1-2 तुम्हाला किस्से सांगतो. काही हिचं लग्न विलास पाटलाबरोबर जेव्हा जुळत नव्हतं, परंतु कसं जुळलं हे आम्हाला माहिती आहे. तर आमचे काका आहेत, त्या काकांना ही मुलगी फार आवडली की जर ही मुलगी आमच्या घरामध्ये आली तर ह्या मुलीमुळे कदाचित विलासचं किंवा आमच्या कुटुंबाचं भाग्य उजाळेल. तसं आर पाटील भाग्यवानच आहे, ते सुरुवातीपासून भाग्यवान आहे, सुरुवातीपासून ते खानदानी आहेत, पाटील आहेत. ते भिवंडीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. परंतु ही मुलगी आपल्या घरात आली तर निश्चित या घराची प्रॉस्पेरिटी होईल, आणि निश्चित झालं. परंतु ही मुलगी, तिचे आई वडील, तिचे भाऊ यांनी विरोध केला की जमणार नाही, कारण विलास पाटील इथे स्थानिक कोळी समाजाचे आहे आणि आम्ही गुजराती आहोत, जमणार नाही, मग तिथे तुमचं काही असू द्या. परंतु आम्ही असा विचार केला, विलास पाटील आणि प्रतिभा पाटील दोघांचं एक मत असेल तर काय लग्न होऊ नये. मग प्रतिभाला विचारलं की मी तयार आहे, विलासला विचारलं मी सुद्धा तयार आहे. मग आम्ही त्यांच्या आई वडिलांचा होकार घेण्यासाठी गेलो, परंतु तो नकार आला. परंतु तिचं मी परत मोठं तिचं धैर्य आणि तिने केलेली त्यावेळेची कामगिरी, विलास पाटलांबरोबर तिने लग्न केलं. खरं म्हणजे आम्ही ते भाग्यवान ठरलो तिने लग्न केलं म्हणून. आम्हाला हा दिवस बघायला मिळाला, कारण तिचं आमच्या काकांनी भविष्य जाणलं होतं की ह्या प्रकारची, ह्या पद्धतीची ही मुलगी जर आपल्या घराण्यामध्ये आली तर निश्चित इथे कायापालट होईल. आणि आज मला अभिमान वाटतो की भिवंडी शहराच्या 2 वेळा तुम्ही महापौर म्हणून आज पदभार स्वीकारला.